तुम्हाला बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, ते कसे गरजेचं आहे हे सांगितलेलं असणार. पण अजूनही तुमच्यापैकी काही लोक इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. तर मी ममता सोनी, तुमची फिनान्शियल आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनर, आज तुमचीच काही कारणं घेऊन येत आहेत आणि त्यावर काही सोल्युशन्स आपण शोधून काढले आहेत की त्यावर आपण आज बोलणार आहोत. त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे माझ्याकडे पैसेच नाहीये. तर काही लोकांचं स्टार्टच असं होतं की माझ्याकडे पैसेच उरत नाही, तर मी इन्व्हेस्टमेंट कुठून करू. चला, तर यावर आपण एक एक सोल्युशन्स काढू. पहिली गोष्ट की तुम्ही एक करा की तुम्ही किती कमवतात महिन्याला आणि तुम्ही मंथली किती खर्च करतात ते एका पेजवर लिहून काढा. अगदी लिहून काढा शांततेत बसून. त्यात आपल्याला लक्षात येईल की आपले काही खर्च असे आहेत की ते आपण टाळू शकतो, म्हणजे ते गरजेचं नाहीये. तर ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट कडे वळवू शकतात. दुसरं, काही लोकांना अजूनही वाटतं की इन्व्हेस्टमेंट एक खर्च आहे, कशाला पाहिजे. पण तुम्ही लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट एक खर्च नाही, तुमची इन्व्हेस्टमेंट असेट आहे. जे की तुम्ही जसे बँकेत पैसे ठेवतात, जे की तुम्हाला अडचणीच्या वेळेला वापरायला मिळतात, तसेच इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे तुम्ही फ्युचरमध्ये तुमच्या अडचणीच्या वेळेस वापरू शकतात. तिसरं, तुम्ही लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट तुमचं बाळासारखं आहे की जे तुमचं अपत्य आहे. एक वेळ तुमचं स्वतःचं अपत्य तुम्हाला सांभाळणार नाही म्हातारपणी, पण इन्व्हेस्टमेंट नक्कीच तुम्हाला सांभाळेल, जे मदत करेल. वॉरन बफेट म्हणतात की आधी इन्व्हेस्ट करा, मग उरलेले पैसे तुम्ही खर्च करा. पण आपण सगळे उलटच करतो. आपण आधी खर्च करतो, मग उरलेले पैसे बघतो की उरले तर आपण सेव्ह करू. पण तेव्हा ते पैसे उरतच नाही. तर मला वाटतं आजपासून तुम्ही भलेही छोट्या पैशापासून स्टार्ट करा. 500,000 काय मोठी गोष्ट नाही. मग हळूहळू ते तुम्ही वाढवा. स्टेप अप SIP लावा, ते वाढवा. पण तुम्ही यावर नक्की विचार करा. तर तुम्हाला यावर काय म्हणायचं आहे मला नक्कीच कळवा. थँक यू.